नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळी 9च्या बुलेटिन मध्ये तुमचं स्वागत. आणि सुरुवातीला एक मोठी आणि अजब बातमी आहे, कारण पुणे पोलिसांनी पुणेकरांना प्रश्न विचारणारी एक व्हिडिओ सिरीज सुरू केली आहे. सांगा आम्ही काय करायचं, असं या सिरीजचं नाव आहे. बघूयात बाहेर पडण्यासाठी पुणेकर काय काय कारण सांगतायत ते. मी तुम्हाला लॉकडाऊन बद्दल जे अनुभव येतात त्याच्याबद्दल काय चार शब्द सांगत आहे. त्याला असं अडवलं आणि विचारलं की तू कुठं चाललेस बाबा, आता काय विनाकारण लॉकडाऊन आहे, तू कुठं फिरतोस? की मला दूध आणायला जायचे. म्हणलं तू राहतो कुठं, तिथं मिळत नाही का? तो त्यांचे नेहमीचीच कारण ठरलेले आहेत. तो असं म्हटलं की मी कबुतरांना खायला घालायला चाललोय म्हणून. तर तुझ्या घराजवळ दूध भेटत नाही का? नाही म्हणला, मी त्या दुकानात घेतले, त्या दुकानात दूध रिटर्न करायला चाललोय. तर रविवार होता तरी तो मला म्हटलं की मी बँकेत पैसे भरायला चाललोय. तेव्हा मला म्हणजे हसव रडवा अशी परिस्थिती झाली. असं कोण दूध रिटर्न करायला जातं का? त्याला म्हणलं अरे मी सगळे रविवारी बँका बंद असतात. तो नाही म्हटलं, तो म्हटलं बँक चालू आहे. म्हटलं मला मेसेज आला, मी बँकेत पैसे भरतात. पोलिसांनी काय करायचं? तर खरंच पुणेकरांकडून मिळालेली कारण आणि यावरती आता हसावं की रडावं जे पोलीस म्हणतायत ते अगदी खरं आहे. कारण काहीही कारण आणि ते अशा थापा ठोकून पुणेकर बाहेर कसं पडता येईल याचाच चान्स एक प्रकारे शोधतायत असंच दिसतंय. आता कोरोना रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढते आणि त्यामुळे सरकारनं नवीन नियमावली लागू केलेली आहे. ती आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणार आहे. 1 मे पर्यंत ही कडक नियमावली लागू राहणार आहे. यामध्ये केवळ लग्नासाठी 2 तासांची परवानगी देण्यात आली आहे. तर लग्न समारंभामध्ये 25 पाहुण्यांनाच उपस्थित राहण्यास परवानगी मिळाली आहे. त्याचबरोबर लग्न समारंभाचे हे जे काही नियम घालून देण्यात आले ते मोडल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. इतकंच नव्हे तर दुसरीकडे सरकारी कार्यालयात सुद्धा 15% कर्मचारी उपस्थित राहतील. लोकल प्रवासावरती कडक निर्बंध लावण्यात आलेत. सर्वसामान्यांना लोकल मधून प्रवास करता येणार नाहीये. तर आरोग्य कर्मचारी यांनाच फक्त लोकल प्रवासासाठी मुभा देण्यात आली आहे. तर काल संपूर्ण राज्यासाठी आणखी कडक नियम लागू करण्यात आलेले आहेत, अर्थात जाहीर करण्यात आलेले आहेत. ते आज रात्री 8 वाजल्यापासून लागू होणार आहेत. कारण ब्रेक द चेन अंतर्गत काही नियम हे आधीच राज्यामध्ये लागू झालेले आहेत. मात्र त्यानंतर अजूनही रुग्णसंख्या काही आटोक्यात येईना हे पाहिल्यानंतर कॅबिनेट मीटिंग झाली आणि त्यानंतर आता राज्य सरकारकडून आणखी कडक निर्बंध जाहीर करण्यात आले. ते आज रात्री 8 वाजल्यापासून संपूर्ण राज्यात लागू होतील. थेट जाऊयात मुंबईमधून आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत. प्रणाली, आज रात्री 8 वाजल्यापासून आणखी कडक निर्बंध राज्यामध्ये, काय सविस्तर? श्वेता, मी सध्या मुंबईच्या दादर पूर्व या स्थानकाच्या बाहेर आहे, जिथे आत्ताही अत्यावश्यक सेवेतले जे कर्मचारी आहे त्याच लोकांना लोकलनं प्रवास करण्याची मुभा असल्यामुळं आपण पाहतोय ते लोक बाहेर येत आहेत. आणि त्यानंतर बसमध्ये सध्या जे नियम घालून देण्यात आलेले आहेत त्यानुसार एकही पॅसेंजर जो आहे तो उभा न ठेवता बस गाड्या भरून न्यायच्या. तर त्या पद्धतीनं नियमांचं पालन होताना दिसतं आहे. सगळेजण मास्क लावलेले आपल्याला दिसत आहेत. नियमांचं तंतोतंत पालन या ठिकाणी होत आहेत. बेसचे कर्मचारी या ठिकाणी आहेत. लोकांना व्यवस्थित केवळ सिटिंग जेवढी कॅपॅसिटी आहे बसची तेवढ्याच कॅपॅसिटीनं नेताना दिसतं. आजचं हे चित्र. आज रात्रीनंतर नवीन नियम लागू होणार आहे. या नियमांमध्ये आता शासनानं सांगितलेलं आहे की जे सरकारी कर्मचारी आहेत, जे अत्यावश्यक म्हणजे आरोग्य सेवेशी संबंधित लोक आहेत, त्यांनाच केवळ आता लोकलमधनं प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. याचा अर्थ अजून स्पष्ट झालेला नाही की त्यामध्ये भाजी व्यवसाय करणारी जी लोक आहेत, दुधाचा व्यवसाय करणारी जी लोक आहेत, घरकाम करणाऱ्या महिला ज्या आहेत, स्वयंपाकी जे आहेत, यांना प्रवेश दिला जाणार आहे का नाही याच्यामध्ये अजून स्पष्टता आलेली नाही. त्यामुळं उद्या ही जी काही गर्दी आज आपल्याला दिसते आहे त्याच्यावर काही परिणाम होतो का हे बघावं लागणार आहे. कारण आत्ता सध्या गेल्या वेळेला 13 एप्रिलला शासनानं जे माहितीपत्र काढलेलं आहे त्यानुसार बँक सेक्टरमध्ये काम करणारे, आर्थिक व्यवहाराशी संबंधित असलेल्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीमध्ये काम करणारी लोक, भाज्या, त्याचबरोबर दूध, या सगळ्या अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणारी लोक, रेस्टॉरंटमध्ये काम करणारी लोक, यांना सुद्धा अत्यावश्यक म्हणूनच घोषित करण्यात आलेलं आहे. त्यामुळे ते सुद्धा सध्या प्रवास करू शकतात. परंतु आता कालचं नोटिफिकेशन निघाल्यानंतर केवळ सरकारी कर्मचारी, आरोग्य सेवा देणारे कर्मचारी जे आहेत त्यांनाच कदाचित लोकलमधनं प्रवास असणार आहे. त्याबाबत अजून स्पष्टता यायची. आज कदाचित दिवसभरात स्पष्टता येईल. टॅक्सी चालक आहे त्यांना विचारूया, मागच्या वेळेला जे लॉकडाऊन झालेलं होतं
आता तुम्हाला फक्त तुमच्या टॅक्सीची जेवढी कॅपॅसिटी आहे त्याच्या फक्त 2 माणसं तुम्हाला बसवायचे. किती व्यवसाय होतोय गेल्या काही दिवसात तुमचा? 200-250 हो जाता डेली की। पहले से कितना कम है? पहले बहुत ज़्यादा कम है। अभी और नया नियम है कि आप शहर के बाहर नहीं जा सकते और अभी जो है फिर कैपेसिटी जो है वो कम करने वाले हैं, तो क्या होगा आप लोगों का? हैं? मिल पाएगा आपको पैसेंजर? नहीं नहीं मिल पाएगा, पब्लिक बाहर नहीं निकले तो कहाँ पैसेंजर मिलेंगे। फिर गुजारा कैसे हो रहा है फिलहाल कुछ दिनों से? थोड़ा बहुत ऐसे चल रहा है, खर्चा खुरा भी मिल रहा है जी. जी। ते म्हणतात की थोडा बहुत आता जेवढा काही व्यवसाय होतोय तेवढा होतोय, बाकीचा आता नवीन नियमावली लागू झाल्यानंतर आणखी कदाचित त्यावर परिणाम होऊ शकतो. आपण पाहतोय ही सगळी लोक या ठिकाणी आपल्याला बाहेर येताना दिसत आहेत आणि त्यानंतर इथून ते त्यांच्या त्यांच्या निश्चित स्थळी जाणार आहेत. त्यामुळे अजून नियमांमध्ये स्पष्टता येत नसल्यामुळं या ठिकाणी आपण पाहतो आहोत की लोकांमध्ये थोडासा संभ्रम आहेच आणि हा संभ्रम आज दिवसभरामध्ये दूर व्हावा लागेल. अन्यथा पुन्हा उद्यापासून मात्र पोलीस प्रशासनाच्या वतीनं जे नवीन नियम लागू करण्यात आलेले आहे त्या नियमांची अंमलबजावणी अजून काटेकोरपणे करायला सुरुवात केली जाईल. बिलकुल. प्रणाली, तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. पुन्हा संपूर्ण दिवसभराचा आढावा तुमच्याकडे घेत राहूच. मात्र सध्या ब्रेक द चेन अंतर्गत सकाळी 7 ते 11 ही काही वेळ ठरवून देण्यात आलेली आहे अत्यावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी. त्यामुळे या 4-5 तासांमध्ये सुद्धा खूप मोठी गर्दी रस्त्यावरती दिसू शकते. यानंतरची बातमी नाशिकमधून आहे. नाशिकमधील खासगी रुग्णालयांमध्ये आज सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. नारायणी आणि 6 सिग्मा रुग्णालयांमधून तर रुग्णांना इतर ठिकाणी हलवायला सांगितलं जातंय. या 2 रुग्णालयांमध्ये एकूण 50 रुग्ण उपचार घेत आहेत, ज्यापैकी 20 रुग्णांची परिस्थिती चिंताजनक आहे. दुसरीकडे पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील चाकणमधून होणारा ऑक्सिजन पुरवठा बंद झाल्यानं नाशिकवरती हे ऑक्सिजन टंचाईचं भयानक संकट ओढावलेलं आहे. त्यामुळे सकाळी 9:30 ते 10 वाजेपर्यंत पुरेल इतकाच ऑक्सिजनचा साठा शिल्लक आहे. पुन्हा जाऊयात आमचे प्रतिनिधी नाशिकमधून लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, काय परिस्थिती आहे सध्या? कारण कालचा प्रकार पाहिल्यानंतर आता तर जास्त खबरदारी घेणं गरजेचं आहे. कोणत्या ठिकाणी किती ऑक्सिजनचा साठा आहे नाही या बाबतीत काय पावलं उचलली आहेत का? अतिशय धक्कादायक प्रकार असा प्रकारचा म्हणावा लागेल, कारण काल नाशिकमध्ये ऑक्सिजन गळतीमुळे जे काही मृत्यू. लक्ष्मण घाटोळ यांच्याकडे पुन्हा जाऊयाच. मात्र नाशिकमध्ये खासगी रुग्णालये जी आहेत तिथे सुद्धा ऑक्सिजनची टंचाई आहे. त्यामुळे सकाळपासून अगदी 3-1 तास पुरेल, म्हणजे अगदी 10 वाजेपर्यंतच पुरेल इतकाच हा ऑक्सिजनचा साठा शिल्लक असल्याची माहिती मिळाली आहे. कालच आपण नाशिकमधल्या डॉक्टर झाकीर हुसेन रुग्णालयातला प्रकार पाहिला. मात्र त्यानंतर पुण्यामध्ये सुद्धा आता ऑक्सिजनचा साठा किती याचं ऑडिट सुरू झालेलं आहे. मात्र तसंच ऑडिट राज्यातल्या इतर भागांमध्ये सुद्धा होणं गरजेचं आहे, कारण ऑक्सिजन किती प्रमाणात शिल्लक आहे, त्याची काय नेमकी व्यवस्था आहे याची शहानिशा किंवा त्याची तरतूद करणं त्या प्रशासनानं आवश्यक आहे. मात्र यासाठी जर ऑडिटच झालेलं नसेल किंवा तशी कोणती माहितीच नसेल तर मग काल नाशिकमध्ये जो प्रकार घडला तसे प्रकार घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच त्या प्रशासनानं ऑडिट करणं फार महत्त्वाचं आहे, जसं पुण्यामध्ये केलं जाणार आहे. नाशिकमधल्या खासगी रुग्णालयामध्ये आता काही मर्यादित साठाच शिल्लक आहे ऑक्सिजनचा. त्यामुळे आरोग्य व्यवस्था पुन्हा कोलमडण्याच्या मार्गावरती आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण नाशिकमधली काही खासगी रुग्णालयच व्हेंटिलेटरवरती आहेत. पुन्हा जाऊयात. आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत. लक्ष्मण, नाशिकमधली स्थिती तुम्ही सांगत होतात. तर अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे. नाशिकच्या अनेक रुग्णालयांमध्ये आता गॅस ऑक्सिजन जो आहे तो संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे. खरं तर काल रात्रीच अनेक रुग्णालयांमधला ऑक्सिजन साठा जो आहे तो संपलेला होता. मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यस्थी करून काही रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा केलेला आहे. त्यामुळे आता पुढचे काही तास 4 ते 5 तास ऑक्सिजन जो आहे तो इथल्या रुग्णांना मिळणार आहे. मात्र नाशिकमधल्या अनेक मोठी हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये 6 सिग्मा असेल, नारायणी असेल, ही 2 मोठी हॉस्पिटल आहे, ज्यामध्ये 50हून अधिक रुग्ण जे आहे ते उपचार घेत आहे आणि या सर्वांच्या उपचार घेणाऱ्या रुग्णांचा जीव जो आहे तो टांगणीला लागलेला आहे. प्रशासनाने तातडीनं यावर मार्ग काढणं गरजेचं आहे. खरं तर ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणं ही गरज आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने योग्य तोडगा काढणं गरजेचं आहे. कारण या ठिकाणी जे रुग्ण दाखल झालेले आहे, उपचार घेत आहेत, त्यांना ओटूवर असलेली काही रुग्ण आहेत, त्याचबरोबर
ऑक्सिजन व्हेंटिलेटरवर जी रुग्ण आहेत त्यांना ऑक्सिजन देणं तातडीनं गरजेचं आहे. मात्र आता ऑक्सिजनच मिळत नाहीये आणि त्यामुळे आता हे सगळं यंत्रणा जी आहे ती कोलमडलेली आहे. खरं तर हे हॉस्पिटल प्रशासन आहे ते मोठ्या प्रमाणात शर्थीचे प्रयत्न करतंय. हॉटेलचे हॉस्पिटलचे जे व्यवस्थापक आहे ते रात्रभर या ऑक्सिजन प्लांटवरती जाऊन बसताय, ऑक्सिजन मिळावा यासाठी प्रयत्न करताय. मात्र त्यांना देखील अपयश येतंय. अशी सगळी परिस्थिती नाशिकमध्ये निर्माण झालेली आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे सर्व गॅसचे जे ऑक्सिजनचे जे सिलेंडर्स आहे ते आता खाली होऊ लागलेले आहे आणि प्रशासनाने यावर तातडीने तोडगा काढणं गरजेचं आहे. आणि रुग्णालयांमध्ये जे ऍडमिट रुग्ण आहे, रुग्ण दाखल आहे, त्यांच्या नातलगांना पुढच्या काही काळामध्ये सांगितलं जाऊ शकतं की आपल्या रुग्णांना या ठिकाणून हलवा. कारण परिस्थिती हॉस्पिटल प्रशासनाच्या हाताबाहेर गेलेली आहे. ते देखील हातबल झालेले आहे. नारायणी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकांनी तर थेट आपण रुग्णांना या ठिकाणून हलवण्याची जर वेळ आली तरी देखील आम्ही हलवण्यासाठी तयार आहोत अशी मानसिकता त्यांनी करून घेतलेली आहे. आणि एकूणच या सगळ्या परिस्थितीमुळे आता जिल्हा प्रशासनाने यावर निर्णय घेणं गरजेचं आहे. नगरचा जो ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो तिकडे वळवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर मुंबई, ठाणे या ठिकाणून होणारा ऑक्सिजनचा जो पुरवठा आहे तो देखील नाशिक शहराला मुबलक प्रमाणात मिळत नाही आणि त्यामुळे या हॉस्पिटलची अशा प्रकारची ही दयनीय अवस्था नाशिकमध्ये झालेली आहे. काल खरं तर ऑक्सिजन गळतीमुळे अनेकांचे जीव गेले होते. मात्र त्याहून अधिक लोक आज उपचार घेत आहेत, त्यांचा जीव टांगणीला लागलेला आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनानं तातडीनं काय त्या आहे त्या उपाययोजना खरं तर करणं गरजेचं आहे. आपण दृश्यांमध्ये बघू शकतो कशा प्रकारे या खाली झालेल्या सिलेंडरच्या टाक्या ज्या आहेत त्या हलवण्याचा या ठिकाणून प्रयत्न केला जातोय. बिलकुल लक्ष्मण, ही परिस्थिती सध्याची नाशिकमधली जाणून घेतल्यानंतर आपण पुढच्याच नाशिकमधल्याच बातमीवरती बोलणार आहोत. तुम्ही आमच्यासोबत फोन लाईनवरती असेच राहा, कारण नाशिकमधल्या झाकीर हुसेन रुग्णालयामध्ये काल ऑक्सिजन गळतीमुळे जो काही प्रसंग निर्माण झाला होता, ऑक्सिजनच्या अभावामुळे 25 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. राज्य सरकारकडून या मृतांच्या नातेवाईकांना मदत देण्यात आलेली आहे. मात्र या घटनेला आता 20 तास उलटून सुद्धा अद्याप कुणालाही यात अटक झालेली नाही. केवळ ऑक्सिजन गळती प्रकरणी अज्ञाताविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि एका चुकीमुळे 25 जणांना आपला जीव गमवावा लागलाय. मात्र या प्रकरणामध्ये एकालाही अद्याप अटक न होणं ही मात्र गंभीर गोष्ट आहे. पुन्हा जाऊयात, लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी स्वतः आपल्या सोबत जोडले गेलेत. लक्ष्मण, कालपासून अनेक मंत्र्यांची वगैरे आपण वक्तव्य या प्रसंगावर किंवा या घटनेवर ऐकली, तेव्हा ते म्हणाले की जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई केली जाईल. मात्र दोषी कोण आहे हेच अजून शोधलं गेलेलं नाही. कारवाई कधी व्हायची? झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये जो काही काल प्रकार घडलेला आहे त्या प्रकारानंतर खरं तर या संदर्भात काल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी रुग्णालयाला भेट दिली आणि त्यानंतर त्यांनी नाशिकचे जे विभागीय महसूल आयुक्त आहे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत केलेली आहे. त्या समितीमध्ये 5 ते 6 अधिकारी नेमण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये काही इंजिनियर देखील आहेत. यांचा अहवाल आल्यानंतर खरं तर या प्रकरणाचा दोषी व्यक्ती कोण आहे ते सापडणार आहे. मात्र तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणामध्ये अज्ञात व्यक्तीविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी याबाबतची माहिती देखील प्रसारमाध्यमांना दिलेली आहे. मात्र यातला जो दोषी व्यक्ती कोण आहे त्याचा शोध जो आहे तो आता या समितीचा जो काही अहवाल पुढे येईल त्या अहवालानंतरच समजणार आहे. खरं तर अहवाल येणं अपेक्षित आहे, कारण ही घटना ज्या वेळेला घडली त्यावेळेला नेमकं काय झालं होतं. जी ऑक्सिजन प्लांटमधून जी टँकर त्या ठिकाणी आला होता तो त्यावेळेला हे करत असताना रिफिल करत असताना कदाचित ती घटना घडली का किंवा त्यापूर्वीच या ठिकाणी लिकेज होतं याचाही शोध घेतला जाणार आहे. आणि जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती जबाबदारी निश्चित करून गुन्हा दाखल केला जाणार आहे. त्यामुळे ही तांत्रिक बाबी यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, अडचण मोठ्या प्रमाणात आहे आणि तांत्रिक बाबींचा विचार करून थोडा वेळ या प्रकरणात जाऊ शकतो आणि त्यानंतर जो कोणी व्यक्ती असेल दोषी त्याच्यावरती ही गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल. मात्र तत्पूर्वी नाशिक पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधामध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केलेला आहे. बिलकुल लक्ष्मण, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी. तर ही परिस्थिती नाशिकमधली आणि कालच्या प्रकारानंतर गुन्हे दाखल होण्याची प्रक्रिया किंवा मग ज्या हॉस्पिटलमध्ये सध्या ऑक्सिजनचा तुटवडा जाणवतोय तिथे स्वतः हॉस्पिटलकडून सांगितलं जात आहे रुग्णांच्या नातेवाईकांना की तुम्ही तुमच्या रुग्णांना की तुमच्या या नातेवाईकांना दुसरीकडे हलवा. आता ऑक्सिजनची भीक मागा किंवा मग चोरी करा पण ऑक्सिजन पुरवा अशा भाषेमध्ये दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारवरती ताशेरे ओढलेत. दिल्लीतील मॅक्स रुग्णालयाच्या याचिकेवरती सुनावणी घेताना कोर्टानं अतिशय कठोर भाषेत केंद्र सरकारला झोडून काढलंय. तुम्ही जनतेला मरायला सोडू शकत नाही. जेवढी मागणी आहे तेवढी पूर्ण करा. एक
सार्वभौम सरकार म्हणून तुमचं ते कर्तव्य आहे. आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही, कारण लोक मरतायत, माणुसकी उरलीये की नाही, अशा भाषेत कोर्टानं पुरेसा ऑक्सिजन पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत. न्यायमूर्ती विपिन सांघी आणि न्यायमूर्ती रेखा पल्ली यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. पाहुयात कोर्टानं नेमकं काय म्हटलंय, कसं फटकारलंय. मानवी आयुष्य सरकारसाठी फारसं महत्वाचं नाही असं दिसतंय. ही राष्ट्रीय आपत्ती आहे. भीक मागा किंवा चोरी करा, पण ऑक्सिजन पुरवा. लोक मरतायत, आम्ही लोकांना मरताना पाहू शकत नाही. एवढाच पुरवठा करू शकतो हे तुम्ही एक सरकार म्हणून म्हणू शकत नाही. तुमचे स्वतःचे स्टील आणि पेट्रोलियमचे कारखाने आहेत, त्यातलं उत्पादन कमी करून तुम्ही ऑक्सिजनची निर्मिती का सुरू करत नाही, हे खरंच गंभीर आहे. माणुसकी उरलीये की नाही, इथे लोक हजारोंनी मरतायत आणि तुम्हाला कंपन्यांची चिंता आहे. मानवी आयुष्याचं मोल आहे की नाही असा प्रश्न हायकोर्टानं विचारलाय केंद्राला. तसंच ऑक्सिजन अभावी हजारो लोकांचा जीव जाईल अशी स्थिती आहे आणि तुम्हाला हे स्पष्टपणे सांगतोय की 1 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवणं ही तुमची जबाबदारी आहे. सॉरी, ऑक्सिजन नाही, तुम्ही मरा असं सरकार म्हणू शकत नाही. आम्ही ते मान्य करणार नाही असं हायकोर्टानं केंद्राला सुनावलंय. एक मोठी बातमी आहे. अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांच्यासह कोविड रुग्णालयातील 19 नर्सेस आणि 5 अटेंडंट हे कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. एकाच आठवड्यात 25 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह झालेत. थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी संजय शेंडे आपल्या सोबत आहेत फोन लाईन वरती. संजय, अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि त्यांच्या सोबत एकूण किती जणांना कोरोनाची लागण झाली आहे, काय परिस्थिती? श्वेता, निश्चितच अमरावती जिल्ह्याचा भार प्रामुख्याने अमरावतीच्या कोविड रुग्णालयावर आहे. अमरावतीच्या या कोविड रुग्णालयात केवळ अमरावती जिल्ह्यातीलच नव्हे तर मध्य प्रदेश, नागपूर, नांदेड आणि वर्धा इथून देखील मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार केले जातात. मात्र या कोविड रुग्णालयाची जबाबदारी सांभाळणारे अमरावतीचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर श्यामसुंदर निकम यांनाच आता कोरोनाची लागण झालेली आहे आणि त्यांच्या सोबतच ज्या कोविड वॉर्डात काम करणाऱ्या 19 नर्सेस आहेत आणि 5 अटेंडंट आहे, हे सगळेजण जे कोरोना बाधित झालेले आहे. हे एका आठवड्यातली आहे. यापूर्वी कोरोना बाधित झाले असेल त्यांचा आकडा वेगळाच आहे. मात्र या एका आठवड्यात जवळपास 25 कर्मचारी आणि एक अधिकारी कोरोना बाधित झालेले आहे. विशेष म्हणजे डॉक्टर श्यामसुंदर निकम यांचं 2ही लस यांनी घेतलेले आहे आणि एवढंच नव्हे तर या रुग्णालयातल्या जे काही कर्मचारी असतील किंवा आरोग्य सेविका असतील की परिचारिका असतील यांचं देखील व्हॅक्सिनेशन जे आहे ते पहिल्या टप्प्यातच झालेलं आहे. मात्र हे असताना देखील एवढ्या मोठ्या प्रमाणात एवढ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना ही कोरोनाची लागण झालेली आहे. यावरून निश्चितच लक्षात येतं की दोन्ही लस जरी घेतल्या असेल तरीही तेवढंच काळजी घेणं गरजेचं आहे. कोरोनाच्या त्रिसूत्रीचं पालन करणं गरजेचं आहे. कदाचित जेव्हा हे रुग्णालयातले कर्मचारी किंवा जिल्हा शल्यचिकित्सक जे आहे हे हाय रिस्कच्या कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात येत असतात आणि यामुळेच या परिचारिकांना आणि अटेंडंटना ही जी कोरोनाची लागण जी आहे हे पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे. श्वेता. बिलकुल संजय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. आता कोरोनावरती उपचार किंवा कोरोना रुग्णांवरती उपचार करणारेच डॉक्टर असतील किंवा नर्सेस मोठ्या प्रमाणात कोरोना बाधित होत आहेत. त्यामुळे एकीकडे मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण रोजच्या रोज सापडतायत, मात्र त्यांच्यावरती डॉक्टर नर्सेसच उपचार करणारे जर कोरोना बाधित होत असतील तर मग रुग्णांवरती उपचार होणार कसे, हे एक मोठं आव्हान देखील येणाऱ्या काळामध्ये निर्माण होऊ शकतं. कारण अमरावतीमध्ये डॉक्टरांसकट नर्सेस असे एकूण 25 जणांचा स्टाफ हा पूर्णपणे कोरोना बाधित झाल्याचं आढळून आलंय. आता रेमडेसिवीर वरून पुन्हा एकदा केंद्र विरुद्ध राज्य सरकार असा वाद पेटण्याची शक्यता आहे. कारण नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या ट्विटनुसार महाराष्ट्राला दिवसाला 50,000 इंजेक्शन्स लागतात, पण केंद्र सरकारनं केवळ 26,000 इंजेक्शन्स दिली आहेत. यावर राष्ट्रवादीचे मंत्री नवाब मलिक आणि जितेंद्र आव्हाड यांनी आक्षेप घेतला. राज्य सरकार दिवसाला 34 ते 36,000 इंजेक्शन्स मॅनेज करत होतं, पण वितरण व्यवस्थेवर ताबा घेण्याचं केंद्र सरकारनं ठरवलं आणि केवळ 26,000 इंजेक्शनच पुरवली गेली आहेत. हे असं का होतंय? आमच्या संयमाची परीक्षा घेतली जाते का? असं संतप्त ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं. तर मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मंत्री नवाब मलिक या दोघांची ट्विट्स आपण पाहूयात.
जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट आहे, रेमडेसिवीरची दररोज महाराष्ट्रामधली मागणी आहे 50,000 इंजेक्शन्सची. मोठ्या मुश्किलीनं राज्य सरकार 34,000 ते 36,000 इंजेक्शन्स पुरवतंय. आता केंद्र सरकारनं ते ताब्यात घेतलंय. महाराष्ट्राला 26,000 रेमडेसिवीर मिळणार असं सांगितलं गेलंय. महाराष्ट्राचा असा छळ कशासाठी असं ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचं. त्यामुळे राज्य विरुद्ध केंद्र असा हा वाद पुन्हा एकदा दिसतोय, संघर्ष दिसतोय. आणि त्यासोबत अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलेलं ट्विट पाहूयात. महाराष्ट्राला दिवसाला 50,000 इंजेक्शन्स लागतात किंवा गरज आहे, पण केंद्र सरकारनं 26,000 इंजेक्शन्स दिली आहेत. केंद्राकडे 50,000 इंजेक्शन्स देण्याची मागणी राष्ट्रवादीनं केली आहे असं ट्विट नवाब मलिकांनी केलंय. त्यामुळे रेमडेसिवीरवरून राज्य आणि केंद्र सरकारमधला हा पुन्हा एकदा संघर्ष दिसतोय. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.